महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी माननीय रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय खासदार मुकुल वासनिक, माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय आमदार विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते माननीय आमदार सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। असंख्य नागरिकांच्या साक्षीने झालेला हा दिमागदार, हृदयस्पर्शी सोहळा अविस्मरणीय ठरला। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी अनेक विकास कामांच्या माध्यमातून पलूस, कडेगाव मतदारसंघासह सांगली जिल्ह्याचा कायापालट घडवून आणला। स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांना त्यांच्या राजकीय वाटचालीत श्रीमती इंदिराजी गांधी, यशवंतरावजी चव्हाण, यशवंतराव मोहिते भाऊ, सोनियाजी गांधी आदींचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले। स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांपासून कदम परिवाराचे काँग्रेस पक्ष व गांधी परिवाराशी एक घनिष्ठ व जिव्हाळ्याचे नाते कायम आहे। माननीय खासदार राहुलजी गांधी हे देशाचे संविधान वाचवण्यासाठी लढा देत आहेत। केवळ सांगली जिल्हा व महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश या लढाईत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे यावेळी नमूद केलं। या कार्यक्रमात स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांचे आभार मानून स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद या पुढील काळातही कायम मिळत राहो। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख, सांगली। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।